Hello friends, first of all, thanks for everyone giving good response to me. Today's first question is during construction of a concrete structure, shuttering and scaffolding is designed based on the shuttering and scaffolding एक आहे टेम्पररी स्ट्रक्चर्स आहेत. स्कॅफोल्डिंग इज अ टेम्पररी स्ट्रक्चर जे की प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतं. जर आपल्या बिल्डिंगची हाईट जर 1.5 मीटरपेक्षा जर जास्त असेल तर आपण काय करतो, एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतो विथ द हेल्प ऑफ स्कॅफोल्डिंग प्रोव्हाइड करून. आणि त्या प्लॅटफॉर्मवर मटेरियल्स किंवा जे लेबर्स आहेत ते लेबर्स वर्क करतात. मग त्या स्कॅफोल्डिंगवर जो येणारा लोड आहे त्यासाठीच आपण स्कॅफोल्डिंग हे डिझाईन करणार आहोत. ऑप्शन फर्स्ट काय म्हणतो, लाईव्ह लोड अँड डेड लोड ऑफ फायनल स्ट्रक्चर. त्या स्ट्रक्चरचं डेड लोड हे स्कॅफोल्डिंगवर ॲक्ट होत नाही. सो दिस ऑप्शन इज रॉंग. फाउंडेशन ऑफ स्ट्रक्चर याचा तर काहीच संबंध नाही. लोड ऑफ कॉन्क्रीट अँड लाईव्ह लोड ड्युरिंग कन्स्ट्रक्शन हे करेक्ट आन्सर असणार आहे. यामध्ये स्कॅफोल्डिंग जे कन्स्ट्रक्ट केलेलं असतं त्यामध्ये जे कॉन्क्रीट प्लेस केलेलं असतं किंवा जे अदर मटेरियल्स आहेत, ब्रिक, देन जे लेबर आहेत त्यांची मूवमेंट म्हणजेच लाईव्ह लोड ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन यासाठी जे स्कॅफोल्डिंग आहे ते डिझाईन केलं जातं. सो करेक्ट आन्सर इज लोड ऑफ कॉन्क्रीट अँड लाईव्ह लोड ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन. ग्रेड ऑफ कॉन्क्रीट हे तर येतच नाही. नेक्स्ट क्वेश्चन इज फोरबेरिंग ऑफ अ लाईन QR corrected for a local attraction is 358 degree 45 minute. It is observed back bearing 177 degree 15 minutes. Then correction for a local attraction at a station R will be. सॉल्व करूयात या क्वेश्चनला. QR ची करेक्टेड फोरबेरिंग दिलेली आहे आणि ऑब्झर्व्ड बॅकबेरिंग दिलेली आहे. QR 358 डिग्री 45 मिनिट. तर हे कुठे येणार, फोर्थ क्वाड्रंटमध्ये 350 डिग्री. दिस इज अँगल 350 डिग्री 45 मिनिट. आणि ही कशी आहे, करेक्टेड फोरबेरिंग आहे. बॅक बेरिंग, ऑब्झर्व्ड बॅक बेरिंग. आता आपण बॅक बेरिंग काढूयात. बॅक बेरिंग आणि फोर बेरिंग मधला जो डिफरन्स असतो तो 180चा डिफरन्स असतो. सो 358 डिग्री 45 मिनिट्स मधून आपण 180 डिग्री सबस्ट्रॅक्ट केलं तर बॅक बेरिंग येते 178 डिग्री 45 मिनिट. ही बॅक बेरिंग येते. जी आलेली बॅक बेरिंग आहे ती काय असणार आहे, करेक्ट बॅक बेरिंग आहे. कारण आपण करेक्ट व्हॅल्यूमधून 180 डिग्री हे मायनस केलेलं आहे. आणि क्वेश्चनमध्ये दिलेले आहे ऑब्झर्व्ड बॅक बेरिंग. ऑब्झर्व्ड बॅक बेरिंग इज 177 डिग्री 15 मिनिट. 177 डिग्री 15 मिनिट दिलेलं आहे. काढायचं आहे करेक्शन. व्हॉट इज द करेक्शन? करेक्शन इज इक्वल टू करेक्टेड व्हॅल्यू मायनस ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू करेक्टेड आहे 178 डिग्री 45 मिनिट्स अँड ऑब्झर्व्ड आहे 177 डिग्री 15 मिनिट्स. तर याचा आन्सर येतं 1 डिग्री 30 मिनिट्स पॉझिटिव्ह. काय 1 डिग्री 30 मिनिट पॉझिटिव्ह हे करेक्शन आलेलं आहे. ऑप्शन्समध्ये ऑप्शन फर्स्ट जे आहे ब्लर झालेलं आहे थोडं, प्लस 1 डिग्री 30 मिनिट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज minimum grade of concrete recommended by IS 456 for reinforced concrete works under mild exposure condition. जे IS कोड आहे 456 मध्ये डिफरंट एक्सपोजर कंडिशनसाठी डिफरंट हे मिनिमम ग्रेड दिलेले आहेत. ते पाहूयात आपण काय काय आहेत ते ग्रेड. एक्सपोजर माइल्ड एक्सपोजर कंडिशनसाठी मिनिमम ग्रेड फॉर RCC इज M20, मॉडरेट एक्सपोजर कंडिशन M25, सिव्हरसाठी M30, व्हेरी सिव्हरसाठी M35 आणि एक्स्ट्रीमसाठी M40. आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे माइल्ड एक्सपोजर कंडिशन. सो मिनिमम ग्रेड फॉर RCC इज M20. आन्सर ऑप्शन
Fourth is the correct answer. Next question is electronic total station instrument generates the survey data in a format. ऑप्शन्स आहेत ॲनालॉग, डिजिटल, नायदर ॲनालॉग नॉर डिजिटल, बोथ ॲनालॉग अँड डिजिटल. जे इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन आहे इज अ इन्स्ट्रुमेंट कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक थेडोलाइट अँड इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मेजरमेंट मीटर. याचं जे कॉम्बिनेशन आहे त्याला टोटल स्टेशन असं म्हणलं जातं. आणि टोटल स्टेशन हे काय करतं, मेजर द हॉरिझॉन्टल अँगल, व्हर्टिकल अँगल अँड द स्लोप डिस्टन्स इन अ डिजिटल फॉर्मॅटमध्ये. म्हणजे त्याच्या डायरेक्ट रिडिंग ह्या डिजिटल फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसतात. आणि डाटा इज इझिली ट्रान्सफर टू अ कॉम्प्युटर व्हेन इट कॅन बी यूज्ड टू जनरेट अ मॅप. सो करेक्ट आन्सर इज जो डाटा असणार आहे तो काय असणार आहे, डिजिटल. नेक्स्ट क्वेश्चन इज द ॲट्रिशन टेस्ट ऑन अ स्टोन इज परफॉर्म टू डिटरमाइन. ॲब्रेजन अँड ॲट्रिशन या आपल्याला दोन कन्सेप्ट सेम वाटतात. तर ॲब्रेजन त्यामध्ये डिफरन्स आहे. ॲब्रेजन काय होतं, द प्रोसेस ऑफ रबिंग द ॲग्रिगेट विथ द स्टील बॉल्स इज कॉल्ड ॲज ॲब्रेजन, किंवा रबिंग बिटवीन टू डिफरंट मटेरियल्स त्याला ॲब्रेजन म्हणलं जातं. अँड ॲट्रिशन हे काय असतं, रबिंग बिटवीन द सेम मटेरियल, म्हणजे फक्त ॲग्रिगेट्समध्ये हे रबिंग होतं. हे जे दोन्ही ॲब्रेशन जे ॲट्रिशन टेस्ट आहेत ह्या यूज केल्या जातात टू फाइंड आउट द हार्डनेस ऑफ अ ॲग्रिगेट. आता यामध्ये हार्डनेस ऑफ ॲग्रिगेट काय असतं, रेजिस्टन्स टू ग्राइंडिंग ॲक्शन. ग्राइंडिंग ॲक्शनसाठी किती ॲग्रिगेट रेजिस्ट करू शकतो हे काढलं जातं, म्हणजेच हार्डनेस. तर क्रशिंग स्ट्रेंथ ही जी आहे, क्रशिंग स्ट्रेंथ इज यूज्ड टू डिटरमाइन द कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ ॲग्रिगेट. ॲग्रिगेटची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ काढण्यासाठी क्रशिंग स्ट्रेंथ यूज केली जाते. टफनेस काढण्यासाठी इम्पॅक्ट टेस्ट, ॲग्रिगेटवर इम्पॅक्ट टेस्ट ही परफॉर्म करावी लागते. रेजिस्टन्स टू ॲक्शन ऑफ वेदरिंग एजन्सीजसाठी साऊंडनेस टेस्ट ऑफ ॲग्रिगेट परफॉर्म केली जाते. साऊंडनेस टेस्ट ऑफ ॲग्रिगेट, साऊंडनेस टेस्ट ऑफ सिमेंट वेगळी, साऊंडनेस टेस्ट ऑफ ॲग्रिगेट वेगळी. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते रेजिस्टन्स टू ग्राइंडिंग ॲक्शन. नेक्स्ट क्वेश्चन इज द मॅग्निट्यूड ऑफ शियर फोर्स at the left hand support of simply supported beam of a span 4 meter. simply supported beam आहे, स्पॅन दिलेला आहे 4 मीटर, कॅरी सेंट्रल पॉईंट लोड 20 किलो न्यूटनचा पॉईंट लोड आहे. आणि डिस्ट्रीब्युटेड त्याबरोबरच युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड दिलेला आहे 10 किलो न्यूटन पर मीटर ऑल ओव्हर इट्स स्पॅन. तर याचं काय काढायचं, शियर फोर्स काढायचा आहे. शियर फोर्स काय असतो, शियर फोर्स इज द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस आयदर लेफ्ट ऑर राईट साईड. आणि आपल्याला काढायचं लेफ्ट सपोर्टला. जर शियर फोर्स म्हणजेच काय असतो, आपलं रिॲक्शन जरी फाइंड आउट केली तर आपल्याला शियर फोर्स त्या ठिकाणचा भेटतो. यामध्ये जी लोडिंग आहे ती लोडिंग सिमेट्रिकल आहे. त्यामुळे जर ही लोडिंग आपण इक्वली जर डिस्ट्रीब्यूट केलं रिॲक्शन या दोन्ही रिॲक्शनवर तर आपल्याला शियर फोर्स भेटतो. तर हे 10 किलो न्यूटन लोडिंग 10 इंटू 4 मीटरवर आहे. सो 4 प्लस 20 इज इक्वल टू 40 प्लस 20 इज इक्वल टू हे 60 किलो न्यूटन टोटल लोड हा इथे सेंटरला ॲक्ट होतो. तेव्हा याला इक्वली डिवाइड करायचं रिॲक्शन ए आणि रिॲक्शन बीवर. तर आर ए काय येणार, 60 डिवाइड बाय 2 30 किलो न्यूटन येणार. तर शियर फोर्ससुद्धा 30 किलो न्यूटन असणार आहे या लेफ्ट सेक्शनवर, लेफ्ट रिॲक्शनवर. तर याचं जे आन्सर आहे 30 किलो न्यूटन. नेक्स्ट क्वेश्चन इज specific gravity of a dam material is 2.4, permeability factor is 0.15 and friction factor दिलेला आहे 0.8. height of water of upstream is 36 meter. then base width required for no sliding condition साठी base width of dam काढायचा आहे. for no sliding condition, for no sliding condition base width is equal to height divided by mu into g minus k
के इज द अपलिफ्ट प्रेशर इंटेन्सिटी कोइफिशियंट, एच दिलेला आहे 36 मीटर, डिवायडेड बाय फ्रिक्शन फॅक्टर इज 0.8, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 2.4 दिलेली आहे अँड के इज 0.15. हे सॉल्व केलं 36 डिवायडेड बाय 1.8 अशा प्रकारे 20 मीटर हे आपला आन्सर असणार आहे. ऑप्शन 4 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज backside on change point is 2.105 meter and intermediate site on a staff station immediate next to that change point is 1.370. Then there will be dash from the change point to that higher station. तेव्हा एक डायग्राम काढूयात जे की इझी जाईल आपल्याला समजायला. चेंज पॉईंट आहे. चेंज पॉईंट म्हणजे असा पॉईंट असतो ज्यावर बॅक साईड आणि फोर साईड हे घेतले जातात. फोर साईड ती जी लास्ट रिडिंग आहे ही घेतलेली असते, म्हणजे त्याचं नॉन एलिव्हेशन हे माहीत असतं आपल्याला, आणि ही बॅक साईड घेतलेली आहे. या क्वेश्चनमध्ये बॅक साईड जी घेतलेली आहे ती आहे 2.105 इतकं हे डिस्टन्स आहे. नंतर जे इंटरमिडिएट साईड घेतलेलं आहे इमिडिएटली आफ्टर द चेंज पॉईंट ते जे आहे 1.375 इथून जर डिस्टन्स आपण मेजर केलं 1.375 तर यापेक्षा काय असणार आहे, कमी येणार आहे इथलं डिस्टन्स. सो तो हायर पॉईंटला जातो. हायर पॉईंटला जातो म्हणजे हा जो पॉईंट आहे इंटरमिडिएट साईडचा पॉईंट आहे ते काय असणार आहे, राईज दॅन द चेंज पॉईंट. राईज दॅन द चेंज पॉईंट. पण किती राईज आहे ते पण क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे. 2.105 मधून काय करायचं 1.370 मायनस केलं हे काय येतं 0.375 हा जो पॉईंट आहे इंटरमिडिएट साईडचा पॉईंट तो राईज असणार आहे 0.735 मीटर फ्रॉम द चेंज पॉईंट. ऑप्शन बघूयात. ऑप्शन सी दिसतोय का, राईज ऑफ 0.735 मीटर. काय राईज ऑफ 0.735 मीटर फ्रॉम द चेंज पॉईंट दॅट आय स्टेशन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोइंग सिमेंट शॅल बी यूज्ड फॉर अ मास कॉन्क्रीट वर्क्स. मास कॉन्क्रीट वर्क्ससाठी कोणतं आपण सिमेंट यूज करतो, याचं सिम्पली आन्सर आहे लो हीट पोर्टलँड सिमेंट हे आपण यूज करतो. लो हीट पोर्टलँड सिमेंट यामध्ये जे C3 असतं पर्सेंटेज असतं ट्रायकॅल्शियम सिलिकेट त्याचं पर्सेंटेज हे लो असतं दॅन द डायकॅल्शियम सिलिकेट. डायकॅल्शियम सिलिकेटचं पर्सेंटेज इन्क्रीज केलेलं असतं विच हायड्रेट स्लोली. आणि जे रॅपिड हार्डनिंग पोर्टलँड सिमेंट आहे त्यामध्ये हाय अर्ली स्ट्रेंथ असते अँड नॉट युज्ड फॉर मास कॉन्क्रीट. इट इज युज्ड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ पेवमेंटसाठी अँड कोल्ड वेदरिंगसाठी तिथं, आणि जिथं आपल्याला फॉर्मवर्क हे लवकर काढायचं आहे त्या ठिकाणी आपण रॅपिड हार्डनिंग पोर्टलँड सिमेंट यूज करतो. सो करेक्ट आन्सर इज लो हीट पोर्टलँड सिमेंट इज युज्ड फॉर मास कॉन्क्रीट वर्क्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज द इंटेन्सिटी ऑफ active earth pressure at a depth of 1000 centimeter. Dry cohesion less soil with coefficient of earth pressure of 1/3 and unit weight of 15 kilonewton per meter cube is. Intensity of active earth pressure काढायचा आहे. ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर कधी ऍक्ट होतो, जेव्हा रिटेनिंग वॉल मूव अवे फ्रॉम द backfill. This is the backfill and त्याचं ऍक्टिव्ह अर्थ प्रेशरचं डिस्ट्रीब्युशन जे आहे अशा प्रकारे इंटेन्सिटी असते त्याची के गॅमा इंटू एच. तर इंटेन्सिटीज काढायची आहे के ए गॅमा इंटू एच. कोइफिशियंट दिलेला आहे 1/3 इंटू युनिट वेट इज 15 अँड हाईट इज 1000 सेंटीमीटर. त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 10 मीटर होतं. हे सॉल्व करा. 50 किलो न्यूटन पर स्क्वेअर मीटर हे त्याचं आन्सर येतं. प्रेशर इंटेन्सिटी ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर इंटेन्सिटी ही 50 किलो न्यूटन पर स्क्वेअर मीटर. आपला हा लास्ट क्वेश्चन होता आणि थँक्यू.